करायला गेलो एक असंच काहीतरी झालं. सासूबाईंनी माझ्याकडून भरपूर काही मिरच्या आणल्या होत्या. मिरच्या करणार काय म्हणून त्याचं छानपैकी असं लोणचं करून ठेवलं होतं. असे शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट टाकून मिरची केली की 4-5 दिवस अशी मस्त फ्रीजमध्ये राहते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आता पौष महिना लागल्यानंतर आम्ही धिरडे असे काही गव्हाचे केलेच नव्हते. मग काय मस्त आज बेत ठरवला होता की संध्याकाळी गरमागरम धिरडे करायचे. त्यासोबत आलू चटणी आणि मसाले भात करून घेतला होता. सासूबाई म्हणत की माझ्या हातची खीर आता मी करतो. आता खीर वगैरे करायचं म्हणलं की सासूबाईच्या हातानंच आम्ही खीर करून घेतो, कारण की त्यांची हातची खीर खायला खरंच खूप टेस्ट होते. रवा छानपैकी भाजून घेतला, त्यात तूप वगैरे टाकून घेतलं आणि साखर टाकली, दूध टाकले, वेलची वगैरे टाकून त्याला मस्तपैकी होऊ दिलं. आता काय हा मस्त आता खीर म्हणलं छानपैकी आता त्याच्यामध्ये कढईमध्ये डान्स करते, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. खीर झाली की पहिला नैवेद्य देवाला खिरीचा अर्पण केला. अर्पण केल्यानंतर लगेच सासूबाईने इथे भिजवण्यासाठी घेतलं होतं गव्हाचं पीठ, की त्यात थोडंसं मीठ टाकलं की पाणी थोडं थोडं टाकत हे उंडा पूर्ण एकजीव असा फेटून घेतला. उंडासारखं फेटायचं नव्हतं पूर्ण, आपण भजी वगैरे करतो कारण त्या टाईपचं सारण करून घ्यायचं होतं. आता हे सारण करताना आतमध्ये कोणतीही गठळी किंवा एखाद्या पिठाची राहिली नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आणि लगेच झालं की मस्तपैकी असं वांगा एक चिरून घेतलं आणि त्याला तव्यावर तेल लावून घेतलं. असं हाताने एकदम आरामामध्ये त्याला फैलून घ्यावं लागतं आणि ताट वगैरे झाकून 2-3 मिनटं कमी फ्लेमवर करून घेतले की खायलाही खूप टेस्टी लागतात. आता पहिलं केलं होतं, पहिलं धिरडं पूर्ण मोडून गेलं तर दुसरं पाहू शकता खूप छान झालं. गरमागरम धिरडं, खीर आणि आलू चटणीसोबत खायला खरंच खूप टेस्टी लागतं. पाहू शकता मस्तपैकी ताट रेडी झाला होता. कालचा मेनू असा होता. दरवर्षी पौष महिन्यामध्ये हा मेनू आमच्याकडे केला जातो. तुम्हालाही आवडतं का? नक्की कमेंट करायला विसरू नका. असा होता आमचा धिरडे, पुलाव आणि खिरीचा बेत. कसा वाटला नक्की सांगा. टाटा, बाय बाय. सबस्क्राईब करा.